नमस्कार मित्रांनो, आपण पाहत असलेल्या आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकाबरोबरच सध्या सोलापूर महानगरपालिकेचाही निवडणुकीचा कार्यक्रम चालू असून सगळ्याच पक्षांचा जोरदार प्रचार चालू असल्याचे आपण पाहत व ऐकलेले असालच। तसेच मतदान व निवडणुकीपूर्वीची सोलापूर महानगरपालिकेची राजकीय परिस्थिती, राजकीय अंकगणिताप्रमाणे काय होती त्याबाबत मी या चॅनलद्वारे 5-6 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ तयार करून त्याबाबतचे राजकीय विश्लेषण केलेले होते। ते आपण पाहिलेले व ऐकलेले असेलच। तरी मी केलेल्या विश्लेषणात मी म्हटले होते की काही दिवसांमध्ये मी सोलापूर महानगरपालिकेचा ओपिनियन पोल सर्वे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी मित्रांनो, माझ्या राजकीय अभ्यासानुसार मी या सोलापूर महानगरपालिकेचा ओपिनियन पोल सर्वे मी आपल्या पुढे मांडणार आहोत। तरी ज्यांना राजकारणात रुची आहे, आवड आहे, त्यांनी हा ओपिनियन पोल सर्वे पाहावा, पण संपूर्ण पाहावा ही विनंती मी आपल्याला करीत आहे। कारण डायरेक्ट ओपिनियन पोल सर्वे ऐकण्यापूर्वी त्याबाबतचे विश्लेषण करणे हे महत्त्वाचे असते। कारण नुसता ओपिनियन पोल सर्वे सांगणे हे उचित ठरत नाही, कारण त्याला अनुसरून काही राजकीय घडामोडी व काही राजकीय कूटनीतीचा अभ्यास केल्याशिवाय त्या सर्वेला आधार मिळत नसतो। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा व ऐकावा। तसेच आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती मी आपल्याला करीत आहोत। तरी सोलापूर महानगरपालिकेतील एकूण 26 प्रभागातून मतदान होणार असून अशा 26 प्रभागातून 102 नगरसेवकांची निवड होणार असून प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी ही स्वतंत्र पक्ष म्हणून लढत आहे। तसेच शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हे युती म्हणून या निवडणुकीत लढत आहेत। तसेच काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे हे 5 पक्ष म्हणून महाविकास आघाडी म्हणून लढत असून समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून या सर्वच पक्षांशी मिळून विक्रमी असे 397 उमेदवार या निवडणुकीत आपले नगरसेवक पदांचे भाग्य उजळण्याचा प्रयत्न करीत आहेतच। याशिवाय या निवडणुकीत विक्रमी असे 164 अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी ते भाग्य उजळण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे महत्त्वाचे आहे। त्यामुळे सोलापूरकरांना एकूण 561 उमेदवारांना मतदान करावायचे आहे। या ज्यादा उमेदवारीमुळे मतदारांनाही डोकेदुखी आहेच, पण जास्त टेन्शन हे पक्षांना व त्यांच्या उमेदवारांना सुद्धा आहेच। तसेच आम्ही पक्षांचे सर्वे केलेले असतात, पण अपक्षांचे सर्वे केलेले नसतात। त्यामुळे आमची सुद्धा केलेल्या या सर्वेची मेहनत हे अपक्ष उमेदवार पाण्यात घालू शकतात। त्यामुळे आमचे सर्वे सुद्धा चुकू शकतात, याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी। कारण 164 अपक्षामुळे कोणाही चांगल्या उमेदवारालाही त्यांचे उमेदवारीपासून 5-10 मतांचा फटका बसू शकतो। त्यामुळे पक्षाचे उमेदवार पडू शकतात, हे आपण नगर परिषदेच्या निवडणुकीत पाहिलेले आहेच। त्यामुळे हे अपक्ष उमेदवार कोणाकोणाला पाडतात व किंवा किती अपक्ष स्वतःहून निवडून येतात हे मतदान दिनांक 15/1/26 नंतरच्या दुसऱ्या दिवशीच कळणार आहे। तरी मी आता निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या ओपिनियन पोल सर्वेला सुरुवात करीत असून, पण सुरुवात करण्याअगोदर मी एक सूचना मांडून विनंती करतो की माझे ओपिनियन पोल सर्वे हे आपल्या सर्वांनाच धक्का देणारेही असतील किंवा नसतीलही। कारण नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील 12 नगर परिषदेचे ओपिनियन पोल सर्वे मी या चॅनलवर दिलेले होतेच। तेव्हा सदरचे पोल हे 75% खरे झालेले होते व ते बरोबर आलेले होते।
व सदरच्या माझ्या सर्वेचे राजकीय विश्लेषण हे 75,000 लोकांनी पाहिलेले होते व ऐकलेले होते. त्यामुळे सदरचा व्हिडिओ आजही आपण याच चॅनलवर पाहून खात्री करू शकता. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे मी आता सांगत असलेले ओपिनियन पोल सर्वे हे बरोबर येतीलच असेही नाही. ते काही प्रमाणात खरे किंवा खोटे ठरू शकतात, कारण शेवटी हा तर्क व अंदाज असतो व आम्ही काय मतदान केंद्रावर जाऊन बटणे दाबलेले नसतात. त्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी व कुणीही नाराज किंवा नर्वस होऊ नये व माझ्या सर्वेवर आपण विनाकारण वेड्याबाकड्या कमेंटही करू नये. कमेंट जरूर कराव्यात, पण अभ्यास करून कराव्यात व शेवटचे मी केलेले राजकीय विश्लेषण ऐकूनच कमेंट कराव्यात असे मी आपल्याला आवाहन करीत आहे. कारण मी आपणास खात्रीने सांगतो की मी आजपर्यंत कोणत्याही पक्षाची बाजू मांडणारा राजकीय विश्लेषक नाही, हे मी आपणास विश्वासाने सांगतो. तसेच मी काढलेले ओपिनियन पोल सर्वे हे अंदाजपंचे किंवा IQ असे काढलेले नसतात, तर त्या सर्वेला पूर्ण अशा सांकेतिक व खऱ्या आकडेवारीचा यात समावेश केलेला असतो. हे महत्त्वाचे आहे. तरी या सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकी दरम्यानची मतदारांची लोकसंख्या ही 9,24,509 इतकी आहे. तसेच यात 4,57,065 इतके पुरुषांचे मतदान आहे व 4,67,444 इतके स्त्रियांचे मतदान आहे. तसेच आमच्या मताप्रमाणे एकूण मतदान हे कमीत कमी 65.16% म्हणजेच 6,02,410 इतके किंवा 6,68,637 इतके म्हणजेच 72.32% दरम्यान होईल असा आमचा अंदाज आहे. तसेच या महानगरपालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने राजकीय कूटनीती अशी आखली आहे की शिंदे शिवसेना व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर युती करायची नाही व शिंदे व पवार यांना वेगवेगळे लढवायचे. त्याचे कारण महाविकास आघाडीची मते व पुरोगामी विचारांची मते या दोन पक्षांनी फोडायची व ती त्यांच्या पक्षाला मिळवायची. त्यामुळे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी यांची मते आपोआप कमी होतात व ती स्पर्धेत राहत नाहीत व मग भाजपच्या निर्णायक मतावर भाजपला विजय करायचे. हाच प्रयोग सध्या त्यांनी महाराष्ट्रभर राबविला आहेच. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यश येत आहेच. पण सोलापूर जिल्हा हा पूर्ण पुरोगामी विचारसरणीचा असल्याकारणाने तसेच सोलापूर शहरातही पुरोगामी विचारसरणीची लोक राहत असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी होणार नाही असे चित्र तरी सध्या दिसत आहे. कारण जरी शिंदे शिवसेना व भारतीय जनता पार्टी ओघीओघी राजकीय भांडणे करीत असल्याचे दिसत असले तरी शिंदे शिवसेनेला देणारी मते किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणारी मते म्हणजेच पर्यायाने भाजपला देणारे मतेच होऊ शकतात. त्यामुळे हे पुढे राजकारणामध्ये दोन्ही पक्ष भाजप बरोबर जाणार आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेनेला मत देणे व राष्ट्रवादीला मत देणे हे पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना पटेल का? त्यामुळे या सोलापूर शहरातील पुरोगामी विचारसरणीचे मते हे महाविकास आघाडीच्या बाजूनेच राहतील अशी शक्यता सध्या तरी या सोलापुरात दिसत आहे. तरी आपण पहिला ओपिनियन पोल सांगूयात की भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत सर्वच 126 प्रभागामध्ये 102 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यापैकी त्यांची या निवडणुकीत कमीत कमी 34 ते 40 नगरसेवक निवडून येतील असा आमचा ओपिनियन पोल सर्वे सांगत आहे. तसेच त्यांच्या पार्टीला साधारण 2,05,278 मते मिळतील व त्यांची टक्केवारी ही साधारण 34.8 इतकी राहील असाच आमचा सर्वे निघत आहे. मात्र 2017च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 49 जागा मिळालेल्या होत्या. आज त्यांचे जागेत 15 ते 9 जागेने घटलेल्या दिसत आहेत. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे 75 जागा जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहणार आहे असाच आमचा सर्वे निघत आहे. तसेच आपण दुसरा सर्वे सांगूयात की
काँग्रेसने या निवडणुकीत त्यांचे पक्षाचे एकूण 48 उमेदवार उभे केलेले असून त्यांचे पक्षांचे कमीत कमी 24 ते 30 उमेदवार विजय होऊ शकतात, असाच आमचा सर्वे निघत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला चांगले यश येत आहे. याचे कारण महाविकास आघाडीने एकत्रितपणे चांगले काम केलेले असून तसेच पुरोगामी विचारसरणीचा मतदार हा महाविकास आघाडीच्या बाजूने पसंती देईल अशी शक्यता आहे. तसेच शिंदे शिवसेना व अजित पवार यांच्या बंडखोरीचा खरा फायदा हा काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला मिळणार आहे, अशी शक्यता फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. हे विशेष. तसेच 2017च्या निवडणुकीत काँग्रेसने 14 जागा जिंकलेल्या होत्या. त्यांच्या जागेत 10 ते 16 जागेने कमालीची वाढ झालेली दिसत आहे. तसेच आपण तिसरा सर्वे सांगूयात की माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना व माननीय अजित पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांमध्ये झालेल्या युतीप्रमाणे शिवसेना हा पक्ष 62 जागा लढवित असून या निवडणुकीत शिवसेनेला 15 ते 20 जागा मिळतील असा आमचा प्राथमिक सर्वे निघत आहे. तसेच शिवसेनेला अजूनही काही जागा जिंकता आलेल्या असत्या, पण त्यांचे पक्षात व त्यांच्या राष्ट्रवादी बरोबरच्या युतीमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे काही जागेचा तोटा शिवसेनेला होत आहे हे दिसत आहे. कारण 2017च्या निवडणुकीत तेव्हाच्या शिवसेनेला 21 जागा मिळालेल्या होत्या. आज त्यांना मिळालेल्या नाहीत, तरी पण त्यांच्या मानाने चांगलेच यश या निवडणुकीत येत असल्याचे निदर्शनाला येत आहे. तसेच आपण चौथा सर्वे सांगूयात की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना व माननीय अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये युती झालेली आहेच. तरी आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवारांचा पक्ष यांच्याबद्दल आपण ओपिनियन पोल सांगत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीत 56 जागा लढवित आहे. तरी पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या अभ्यासानुसार फार मोठा धक्का बसत असल्याचे चित्र आहे. कारण शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये जरी युती झाली असली तरी या दोन्ही पक्षात फार मोठी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा फार जास्त प्रमाणात तोटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला बसत आहे. तसेच 2017च्या निवडणुकीत तेव्हाच्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळालेल्या होत्या. मात्र आत्ताच्या निवडणुकीत त्यांना 3 जागेचा फटका बसलेला दिसत आहे. पण आमच्या मते या पक्षाला आमच्या सर्वेनुसार म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला कमीत कमी 8 जागा हमखास मिळाल्या असत्या. पण शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघात झालेल्या बंडखोरीमुळे खरा तोटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होत आहे. त्यामुळे त्यांना जास्त फटका बसत आहे अशा आमच्या निदर्शनाला आलेले आहे. तसेच आपण 5वा सर्वे सांगूयात की MIM हा पक्ष या निवडणुकीत एकूण 23 जागा लढवित असून या पक्षाला या निवडणुकीत जोरदार फटका बसत असल्याचे दिसत असून त्यांच्या पक्षाला फक्त 3 जागेवरच समाधान मानावे लागत आहे. असाच आमचा ओपिनियन पोल सर्वे निघत आहे. कारण 2017च्या निवडणुकीत या पक्षाला 9 जागा मिळालेल्या होत्या. मात्र त्यांना या निवडणुकीत 6 जागेचा जोरदार असा फटका बसत दिसलेला आहे. तसेच आपण 6वा सर्वे सांगूयात की बहुजन समाज पार्टी हा पक्ष या निवडणुकीत 14 जागा लढवित असून या पक्षाला या निवडणुकीत जोरदार फटका बसत असल्याचे दिसत असून त्यांचे पक्षाला फक्त एका जागेवरच समाधान मानावे लागत आहेत. कारण 2017च्या निवडणुकीत या पक्षाला 4 जागा मिळालेल्या होत्या. पण या निवडणुकीत त्यांना 3 जागेचा जोरदार फटका बसत असलेला दिसत आहे. तसेच आपण 7वा सर्वे सांगूयात की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या निवडणुकीत 7 जागा लढवित आहे. तरी पण या पक्षाला 5 जागा मिळतील असाच आमचा सर्वे निघत आहे.
त्यामुळे त्यांना फारच मोठे यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे महाविकास आघाडीत गेल्यामुळे त्यांचा लहान पक्ष जरी असला तरी त्यांचे पक्षाला महाविकास आघाडीतील पुरोगामी विचारसरणीचे मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदान करतील व मत टाकतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे 2017च्या निवडणुकीत त्यांना फक्त 1 जागा मिळालेली होती, पण त्यांना आज 4 जागेचा फायदा दिसत आहे. तसेच आपण 8वा सर्वे सांगूयात की शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष या निवडणुकीत एकूण ते 21 जागा लढवित असून या पक्षाला या निवडणुकीत 8 जागा मिळतील असाच आमचा ओपिनियन पोल सर्वे निघत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे. त्याचे कारण महाविकास आघाडीतील एकत्रित चांगल्या कामगिरीमुळे यश मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच आपण 9वा सर्वे सांगूयात की राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष या निवडणुकीत एकूण 12 जागा लढवित असून त्यांचे पक्षाला या निवडणुकीत 4 जागा मिळतील असाच आमचा ओपिनियन पोल सर्वे सांगत आहे. त्यांचेही यश चांगलेच आहे, कारण महाविकास आघाडीच्या एकत्रित चांगल्या कामगिरीमुळे त्यांना मिळालेले यश येईल असे आम्हाला वाटते आहे. तसेच आपण 10वा सर्वे सांगूयात की या निवडणुकीत मनसे, आप, समाजवादी पक्ष, RPI, रासप, प्रहार या पक्षांचे कोणीही उमेदवार या निवडणुकीत विजय होणार नाहीत असा आमचा राजकीय सर्वे निघत आहे. तसेच आपण 11वा व शेवटचा सर्वे सांगूयात की या निवडणुकीत 164 अपक्ष उमेदवार उभे राहिलेले होते व आहेत, पण इतक्या अपक्षापैकी फक्त 1 जागेवर अपक्ष निवडून येईल असाच आमचा राजकीय सर्वे निघत आहे व बाकीचे 163 अपक्ष हे पडणार आहेत असे आमचा सर्वे निघत आहे. तरी एकंदरीत आपण या निवडणुकीचा ओपिनियन पोल सर्वे पाहिला तर आपण भारतीय जनता पार्टी ही किती जागा जिंकेल, तरी भारतीय जनता पार्टी ही साधारण 34 जागा जिंकेल. तसेच काँग्रेस पक्ष हा 30 जागा जिंकेल. तसेच शिंदे शिवसेना हा 15 जागा जिंकेल व उद्धव ठाकरे यांचा उभाटा 8 जागा जिंकेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा 5 जागा जिंकेल. तसेच बसपा हा पक्ष 1 जागा जिंकेल व अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा 1 जागा जिंकेल व राष्ट्रवादी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 4 जागा जिंकेल व अपक्ष हे 1 जागा जिंकेल. अशा तऱ्हेने 102 जागेचा ओपिनियन पोल सर्वे आम्ही आपल्याला सांगितला आहेच. तरी आता काही पक्षांचे कमी वा जास्त जागा जिंकण्याचे राजकीय विश्लेषण काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. भारतीय जनता पार्टीबद्दल थोडक्यात राजकीय विश्लेषण असे आहे की भाजपला जास्त जागा का जिंकता आलेल्या नाहीत. 1. त्यांनी शिंदे शिवसेनेबरोबर युती करायला पाहिजे होती, त्याचा जास्त फटका भाजपला बसलेला आहे. तसेच शिंदे व अजित पवार यांच्या पक्षात झालेल्या बंडखोरीचाही फटका इनडायरेक्टपणे भारतीय जनता पार्टीला बसलेला दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी आलेल्या आहेत व दिसत आहेत, हे फार मोठे कारण आहे. तसेच सोलापूरमधील विकास न झालेल्याबद्दलचे अनेक मुद्दे आहेत, ते आम्ही येथे सांगू शकत नाही. या मुद्द्यामुळेही भाजपला जास्त जागा जिंकता आलेल्या नाहीत. तसेच आमदार विजयकुमार देशमुख साहेब व मान्य आमदार सुभाष देशमुख साहेब यांच्यामधील वैयक्तिक भांडण्याचा परिणाम देखील या निवडणुकीत झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळत नसल्याचे कारण देता येईल. तसेच मान्य आमदार सुभाष देशमुख यांनी दिलेली मान्य दिलीप माने यांच्याबद्दलचे चुकीचे केलेले स्टेटमेंट, त्यामुळे दिलीप माने यांना मानणाऱ्या मतदारांनी भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोनात झालेला बदल असेल. त्यामुळे सुद्धा भारतीय जनता पार्टीला जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत असे आम्हाला वाटते आहे. तसेच सोलापूर दक्षिण व सोलापूर शहर उत्तरच्या म्हणजेच सोलापूर मध्यच्या प्रभागात
माननीय विजयकुमार देशमुख साहेब यांना मतदारांनी दुर्लक्षित केले असे वाटते आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला तिथे 5-6 जागेचा फटका बसत असल्याचे आमचे सर्वेत निघत आहे. तसेच प्रभाग 20 मध्ये काँग्रेसला पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीने तिथे 2 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे भाजपचा जातीयवादीचा भुरका उघडा पडला. त्यामुळे हिंदू मतदार नाराज झाले असावेत असा सुद्धा अंदाज बांधता येईल. तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये झालेली बंडखोरी याचा सुद्धा काही प्रमाणात भारतीय जनता पार्टीवर परिणाम झालेला आहे, परंतु आमच्या मते जास्त झालेला नाही असेच दिसते आहे. त्यामुळे एकंदरीत ह्या विश्लेषणाचा विचार केला असता भारतीय जनता पार्टीसाठी व या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी 75 जागा जिंकण्याचे व त्यापेक्षा जागा अधिक जिंकण्याचे जे टार्गेट ठेवलेले होते ते जिंकण्यासाठी आता भाजपला संधी नाही किंवा त्या एवढ्या जागा मिळत नाहीत असं आमचा सर्वे सांगत आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला का फटका बसला आहे तर त्यांचे पहिले कारण माननीय एकनाथ शिंदे व माननीय अजित पवार यांच्या पक्षात राजकीय अभ्यासांची देवाणघेवाण झालीच नाही. कारण कोणत्या जागा निवडून येतील याचा राष्ट्रवादीला नीट अभ्यासच करता आलेला नाही. तसेच दोन्ही पक्षामध्ये झालेली बंडखोरी याचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 जागेसाठी फटका बसत आहे. तसेच सोलापूर शहरातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे सुधीर खरटमोल यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना विचारात न घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अजित पवार गटाला जास्त प्रमाणात फटका बसत आहे असे आमचे मत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या विजयाचे कारण व जास्त जागा मिळण्याचे कारण काय आहे, तसेच काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळण्याचे कारण असे आहे की एकनाथ शिंदे यांचे शिवसेना व अजित पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात झालेल्या बंडखोरीचा खरा फायदा हा काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला जास्त प्रमाणात पूरक ठरत आहे. तसेच 5 पक्षांच्या तयार केलेल्या महाविकास आघाडीला पुरोगामी विचाराच्या लोकांनी मनापासून साथ देत असल्याचे आमच्या निदर्शनाला येत आहे. तसेच माननीय उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या लोकांनी सुद्धा महाविकास आघाडीला चांगल्या तऱ्हेने साथ देतील असे आम्हाला वाटते आहे. तसेच सोलापूर मध्येच्या बाँड्रीवरील लोकांनी व मतदारांनी दिलेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला साथ यामुळे सुद्धा महाविकास आघाडीला चांगले प्रकारचे यश मिळत आहे. तसेच शहरातील प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या मुस्लिमांनी सुद्धा महाविकास आघाडीला दिलेली साथ, तसेच सोलापूर शहरातील वंचित बहुजन पक्षातील लोकांनी सुद्धा नकळत महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळे सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याचे कारण होत आहे असा आमचा सर्वे निघत आहे. शेवटी हा आमचा ओपिनियन पोल सर्वे हा अंदाजच असतो, तो खराही ठरू शकतो किंवा काही प्रमाणात खोटाही ठरू शकतो, याची आपण सर्वांनीच नोंद घ्यावी. तरी आम्ही दिलेल्या या ओपिनियन पोल सर्वेवर आपण कितपत विश्वास ठेवायचा व नाही ठेवायचा हे आपापल्या बुद्धी कौशल्याचा प्रश्न होत आहे. त्यामुळे हा ओपिनियन पोल सर्वे आपल्याला कसा वाटला याबाबत आपण जरूर कमेंट कराव्यात व व्हिडिओ शेअर करावा व व्हिडिओस लाईक करावे असे मी आपल्याला विनंती करीत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.